जास्त इफेक्टिव्ह राहतं, ते आपल्या कायम लक्षात राहतं. व्हॉट वी लर्न विथ प्लेजर वी नेव्हर फॉरगेट. जे आपण आनंदानं मनापासून शिकतो, बळजबरीनं नाही, तर ते बिलकुल आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतं, ते लवकर विसरलं जात नाही. तर नॉन ट्रेडिंग कन्सर्न टॉपिक आहे, त्यातलं आपण जिथं आलो होतो त्याच्या पुढे मी कंटिन्यू करतोय बरं का. तर थोडं बेसिक आपण चर्चा केली. आता प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीटला आपण आलो होतो बरोबर. याच्या अगोदर तुम्हाला जर आठवत असेल तर हा पार्ट बघितला होता आपण, फीचर्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आज आपल्याला बघायचे प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. आणि ही डेफिनेशन तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंटला बी वापरता येते आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्नला सुद्धा वापरता येते. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन ॲज ऑन अ पर्टिक्युलर डेट. एका विशिष्ट दिवशीच्या संपत्ती आणि देयता कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या, मग त्या ट्रेडिंग कन्सर्नच्या असतील किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्नच्या असतील, संपत्ती आणि देयता एका विशिष्ट दिवसाच्या, त्याच्यावरून आपल्याला जी आपल्या व्यवसायाची किंवा अव्यापारी संस्थेची फायनान्शियल पोझिशन कळते, त्यालाच बॅलन्स शीट असं म्हणायचं. बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही, म्हणून तर त्याला आपण वरती डोक्यावर डेबिट क्रेडिट असे शब्द कधी वापरत नाही. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. त्यांचा आवाज येतो त्यांनी म्यूट करायचा. महेश धन्यवाद. असलं सगळं रेकॉर्ड होणार असेल तर कशाला शिकवायचं आणि कशाला रेकॉर्डिंग करायचं. कितीतरी मला मुलं रिक्वेस्ट टाकतात की सर ते युट्यूबवर येईना गेलंय. अरे तुम्हाला बाजूला आवाज यायला की कळायला पाहिजे तुम्हाला आवाज येतो बाबा, आपण म्यूट करायचं. हे प्रत्येक गोष्ट रेकॉर्डिंग मध्ये टाकायची का आपल्याला? आपल्या बाजूला आवाज यायला की आपण म्यूट करायचं ना ते. तर the balance sheet of non-trading organization is similar to a balance sheet of the sole trading concern or partnership firm. म्हणजे आपल्या नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं बॅलन्स शीट किंवा ट्रेडिंग कन्सर्नचं किंवा पार्टनरशिप फायनल अकाउंटचं बॅलन्स शीट सेम असतं, जे की अकाउंट. हा बोला. असं एखाद्याला इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आला तर त्याला काय करता येणार नाही. सगळ्यांना स्क्रीन दिसत नाही का? दिसत आहे तसं मग आम्हाला ते बी मला सांगायचं होतं मगाशी की इंडिव्हिज्युअल जर कुणाला आवाज येणा गेला काय किंवा स्क्रीन दिसणं गेला तर प्लीज तुम्ही काहीच म्हणू नका. जर हे प्रॉपर रेकॉर्डिंग झालं तर आजच्याच आपल्याला युट्यूबवर टाकता येईल जर व्यवस्थित झालं तर, बरोबर. आणि जर तुम्हाला सगळ्यांनाच आवाज येणार तर मॅक्झिमम जणांनी किंवा किमान 4-5 जणांनी मला म्हणलं दिसना गेला आवाज येणा गेला तर लगेच मी इकडे येऊन चेक करेल. जर एखाद दुसऱ्याला डिस्टर्बन्स असेल तर त्यांनी प्लीज थोडं सहकार्य करावं. थोडं नेट त्यांचा इश्यू असेल ते त्यांनी वाट बघावी बरं का. तर the balance sheet of non-trading concern is similar to a balance sheet of sole trading concern. non-trading concernचं बॅलन्स शीट आणि ट्रेडिंग कन्सर्नचं, मग ते एकल व्यापारी संस्था असेल किंवा पार्टनरशिप फर्म असेल, त्यांचं बॅलन्स शीट सिमिलर असतं. आणि काल परवाच उल्लेख आला होता की आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल टाईप ऑफ अकाउंट आहे, बरोबर. आणि नॉमिनल टाईप ऑफ अकाउंट असल्यामुळंच तिथं फक्त नॉमिनल प्रकारची पदं येतात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. मात्र बॅलन्स शीट हे अकाउंट नसून स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीटला रिअल आणि पर्सनल प्रकारची पदं येतात. कुठल्या प्रकारची? रिअल आणि पर्सनल प्रकारची. म्हणून खाली एक उल्लेख आहे बघा, बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसिप्ट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. ज्याच्यातून आपल्याला भांडवली प्राप्ती झाली आणि भांडवली खर्च झालाय जो की पुन्हा पुन्हा खर्च केला जात नाही आणि जी की पुन्हा पुन्हा प्राप्ती होत नाही, असेच पद बॅलन्स शीटला जातात. आणि पर्सनल प्रकारची पदं म्हणजे ज्यांना आपण उधार उसनं दिलंय, जे डेटर्स असतात आपले, ज्यांच्याकडून उधार उसनं घेतलंय, जे आपले क्रेडिटर्स असतात, अशी एक पदं बॅलन्स शीटला जातात. म्हणजे पर्सनल आणि रिअल प्रकारची पदं म्हणजे मशिनरी असेल, व्हेइकल असेल, बिल्डिंग असेल, जे की कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये येतं. ती रिअल प्रकारची पदं. रिअल प्रकारची पदं तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला जात नाहीत. ते कुठे जातात तर बॅलन्स शीटला जातात. म्हणून पर्सनल आणि रिअल प्रकारची पदं बॅलन्स शीटला जाणार आणि त्यालाच आपण कॅपिटल रिसिप्ट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू शकतो. पुढं प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट मध्येच बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड विथ अ व्ह्यू टू मेजर द एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ अन ऑर्गनायझेशन. आताच आपण डेफिनेशन सांगताना उल्लेख केला होता की बॅलन्स शीट वरून आपल्याला जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल, त्याच्यावरून आपल्याला व्यवसायाचा नफा तोटा समजतो.
तर बॅलन्स शीट वरून आपल्याला आर्थिक स्थिती फायनान्शियल पोझिशन कळते. एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ अन ऑर्गनायझेशन. कन्सर्न, ऑर्गनायझेशन आणि कन्सर्न एकाच अर्थाचे शब्द आहेत. इन्स्टिट्यूशन किंवा इन्स्टिट्यूट, ऑर्गनायझेशन, कन्सर्न, संघटना, संस्था अशा अर्थाने शब्द आहे. आउन अ सर्टन डेट नॉर्मली ऍट द एंड ऑफ द इयर. आपण म्हणलो लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्या खाली आपण फॉर द इयर एंडेड लिहितो. फॉर द इयर एंडेड 4 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता, वर्षाचं ते असतं. पण बॅलन्स शीटच्या खाली आपण शब्द लिहितो ऍज आउन, बरोबर, म्हणजे 4 रोजीचे. बॅलन्स शीट हे विशिष्ट दिवशीचं असतं. आजची परिस्थिती उद्याला राहणार नाही. उद्या कदाचित आपले डेटार काही रकमेनं कमी होतील, काही रकमेनं वाढतील. समजतंय का काय म्हणतोय ती? कारण बॅलन्स शीट म्हणजे आपल्या गल्ल्यात असणारी कॅश असेल, आपले डेटा असतील, आपल्या गोडाऊनला असणारा माल असेल, तो कमी जास्त होऊ शकतो. म्हणून बॅलन्स शीट हे वर्षभराचं असत नाही, तर ऍज ऑन अ पर्टिक्युलर डेट, एका विशिष्ट दिवशीचं असतं. म्हणून बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू व्ह्यू विथ अ व्ह्यू टू मेजर. मेजर म्हणजे मोजमाप करणे, मोजणे. कुठल्या दृष्टिकोनातून ते तयार केलं जातं? तर टू मेजर द एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन. आपल्या संस्थेची करेक्ट आर्थिक स्थिती समजावी. कधीची? एका विशिष्ट दिवशीची. आणि प्रामुख्याने नॉर्मली ऍट द एंड ऑफ द इयर, आर्थिक वर्षाच्या शेवटची आर्थिक स्थिती समजावी म्हणून बॅलन्स शीट तयार केलं जातं. द एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर लायबिलिटी. एक्सेस म्हणजे जास्तीत जास्त नाही. काय जास्त आहे? ऍसेट जास्त आहे. कशापेक्षा जास्त आहे? लायबिलिटीज पेक्षा जास्त आहे. त्यालाच आपण पार्टनरशिप फर्म असेल तर तिथे कॅपिटल म्हणलो, आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न असेल तर त्याला कॅपिटल फंड असं म्हणलो. कळालं का हे सगळ्यांना? एक्सेस ऑफ ऍसेट काय जास्त आहे? ऍसेट जास्त आहे. कशापेक्षा जास्त आहे? लायबिलिटी पेक्षा जास्त आहे. म्हणून याच्यावरूनच तुम्हाला 11वीला, बरं का मित्रांनो, याच्यावरूनच तुम्हाला 11वीला आपण एक हे दाखवलं होतं, म्हणजे फॉर्म्युला दाखवला होता, तुम्हाला आठवत असेल तर. काय फॉर्म्युला होता तो? बोला बोला. Capital is equal to asset. Asset is equal to capital plus liabilities. व्हेरी गुड. लक्षात घ्या, तुमच्या बॅलन्स शीट, तुमच्या जर समोर पेज नंबर असेल, बॅलन्स शीटचं जर तुम्हाला स्ट्रक्चर आठवत असेल, तर बॅलन्स शीटच्या डाव्या बाजूला, बरोबर, लेफ्ट हँड साइडला तुम्हाला कॅपिटल आणि काय असतं? लायबिलिटीज असतात. काय काय असतं? कॅपिटल आणि लायबिलिटीज असतात तुम्हाला डाव्या बाजूला. म्हणून फॉर्म्युला काय तयार होतो? कॅपिटल प्लस लायबिलिटीज इज इक्वल टू ऍसेट्स. बरोबर का? याच्यावरूनच आता ज्यांनी कोणी फॉर्म्युला सांगितला की जर एखाद्याला त्यातल्या ऍसेट शोधून काढायचे असतील, म्हणजे त्याला हे दिलंय, कॅपिटल दिलंय आणि लायबिलिटीज दिले, जर त्याला ऍसेट शोधून काढायचे असतील नेमकं किती, तर त्याने कॅपिटल आणि लायबिलिटीची बेरीज करावी, त्याला ऍसेट समजून जातील. पण एखाद्याला जर ऍसेट दिल्यात आणि लायबिलिटीज दिल्यात, कॅपिटल नेमकं किती दिलं नाही, तर त्याने काय करावं? ऍसेट्स मधून कॅपिटल लायबिलिटी मायनस करायची. म्हणून फॉर्म्युला तयार झाला, कॅपिटल इज इक्वल टू ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. कळतंय का? आणि याचा आपण इथं उल्लेख काय करतोय, म्हणजे याचा संबंध काय इथं तुम्हाला? मग 11वीला तुम्ही एक सिंगल एंट्री सिस्टीम टॉपिक शिकलात, आठवतंय का तुम्हाला? हो शिकलात का? सिंगल एंट्री सिस्टीम टॉपिक शिकलात. त्या सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये तुम्ही 2 स्टेटमेंट तयार करत होतात. एक ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, दुसरं क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. तयार करत होतात का? बरोबर. आणि मग तिथं तुम्हाला काय काय दिलेलं असायचं? तर तिथं तुम्हाला ऍसेट्स दिलेल्या असायच्या व्यवसायाच्या सगळ्या, लायबिलिटीज दिलेल्या असायच्या, आणि त्याच्यावरून तुम्हाला शोधून काढावं लागायचं कॅपिटल. मग तुम्ही काय करायचात? ऍसेट दिलेल्या आहेत त्या ऍसेट बाजूला मांडायचात उजव्या बाजूला, ज्या लायबिलिटीज दिलेल्या आहेत त्या लायबिलिटीज डाव्या बाजूला थोडीशी वरती जागा सोडून खाली मांडायचात. आणि मग ऍसेटची बेरीज कधी जास्त असते म्हणजे ऍसेटची बेरीज अगोदर करायचात आणि त्याच्यातून लायबिलिटीची बेरीज वजा करायच्यात. आपोआप येणाऱ्या फरकाला तुम्ही ओपनिंग कॅपिटल म्हणायचात ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वरून, आणि क्लोजिंग कॅपिटल म्हणायचात क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स वरून. मला वाटतं काही जणाला तरी हे आठवत असेल. हो सर. नक्की का? हो सर. लक्षात घ्या,
या नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये सुद्धा बरं का मित्रांनो, या नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचंय की एखाद्या संस्थेचं जर तुम्हाला कॅपिटल फंड दिला नसेल, पार्टनरशिप फर्म असेल तर त्याला कॅपिटल शब्द वापरायचा, माऊस पॉइंटर दिसतोय तुम्हाला. पण नॉन ट्रेडिंग कन्सर्न असेल तर कॅपिटल फंड शब्द वापरायचा, कारण हे जे काही कॅपिटल आहे ते पर्टिक्युलर कुणाचं नाही. पार्टनरशिप फर्मचं कॅपिटल ओनर्स कॅपिटल असतं, मालकाचं भांडवल असतं. मात्र नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं भांडवल वैयक्तिक कुणाचं असत नाही, हे संस्थेचं भांडवल असतं. सभासदाकडून आलेल्या वर्गणीतून हे भांडवल तयार होतं आणि संस्थेला जो सरप्लस मिळतो त्याच्यातून भांडवल तयार होतं. उद्या चालून काही कारणानं संस्था बंद करावी लागली तर हे भांडवल वैयक्तिक कुणालाही वापस द्यायचा विषय नाही. या भांडवलावर वैयक्तिक कुणाची मालकी असत नाही, पार्टनरशिप फर्म सारखं. कारण आपण नफा न कमवण्याच्या उद्देशानंच ही नॉन ट्रेडिंग कन्सर्न स्थापन केलंय. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर नॉन ट्रेडिंग कन्सर्नच्या सुरुवातीच्या फेज मध्ये आपण एक उल्लेख केला होता की डिव्हिडंड इज नॉट डिस्ट्रीब्युटेड. नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये डिव्हिडंडचं, लाभांशाचं वाटप केलं जात नाही. तुमची जर एखादी पब्लिक लिमिटेड कंपनी असेल, भागीदारी संस्था असेल, तर त्या नफ्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या आहेत. म्हणून तिथं जर नफा झाला असेल तर तो बिलकुल भागीदारांना वाटून दिला जातो, द्यावा लागतो. किंवा कंपनी असेल तर त्याचा सुद्धा लाभांश आर्थिक वर्षाच्या शेवटी तुम्हाला द्यावा लागतो. मात्र नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये बिलकुल तुम्हाला लाभांश म्हणजे सभासदांना लाभांश दिला जाणार नाही. म्हणून हा जो काही कॅपिटल फंड तयार होणार तो तुमच्या ज्या काही ऍसेट जास्तीच्या असतात, कशापेक्षा, लायबिलिटीज पेक्षा, त्याला कॅपिटल फंड म्हणायचं. जर तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये ऍसेट दिल्यात, लायबिलिटीज दिल्यात, पण नेमकं त्या अव्यापारी संस्थेचं, नॉन ट्रेडिंग कन्सर्नचं कॅपिटल फंड किती आहे हे जर दिलेलं नसेल तर 11वीला जो तुम्ही सिंगल एंट्री सिस्टीम टॉपिक शिकलात त्याच नॉलेजच्या मदतीनं तुम्हाला काय तयार करायचंय, ऍसेट टाकायच्या ऍसेट बाजूला, लायबिलिटीज टाकायच्या लायबिलिटीज बाजूला, आणि ऍसेटच्या बेरजेतून लायबिलिटीज वजा करून येणाऱ्या फरकाला तुम्ही फक्त इथं कॅपिटल न म्हणता काय म्हणायचं मित्रांनो, काय कॅपिटल फंड. म्हणायचं, कॅपिटल फंड. तर तुम्हाला आतापर्यंत आजच्या पिरियड मध्ये किमान एवढं तरी समजलं असेल की ट्रेडिंग कन्सर्न असू द्या किंवा नॉन ट्रेडिंग कन्सर्न असू द्या की त्या दोन्हीचं बॅलन्स शीट सारखंच असतं. द बॅलन्स शीट शोज फायनान्शियल पोझिशन ऑफ एनी कन्सर्न, ट्रेडिंग कन्सर्न और नॉन ट्रेडिंग कन्सर्न विथ द हेल्प ऑफ ऍसेट अँड लायबिलिटीज. बॅलन्स शीट तुम्हाला तुमच्या व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवतं, कशाच्या मदतीनं, ऍसेट आणि लायबिलिटीजच्या मदतीनं. जर तुम्हाला ही डेफिनेशन पार्टनरशिप फर्मच्या दृष्टिकोनातून लिहायची असेल तरी जशाच तशी तुम्ही इथे लिहू शकता. हे जे माउस पॉइंटरचे आहे, द एक्सेस ऑफ ऍसेट ओव्हर लायबिलिटीज इज टर्म्ड ॲज, तिथं फक्त कॅपिटल म्हणायचं, कॅपिटल फंड म्हणायचं नाही. म्हणजे कॅपिटलची व्याख्या जर तुम्हाला पार्टनरशिप फर्मच्या दृष्टिकोनातून लिहायची असेल तर अशीच लिहायची, फक्त तिथे कॅपिटल म्हणायचं. आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्नच्या दृष्टिकोनातून लिहायची असेल तर द एक्सेस ऑफ ऍसेट ओव्हर लायबिलिटीज इज टर्म्ड ॲज कॅपिटल फंड म्हणायचं, काही वेगळं नाही त्याच्यात. समजतंय? इफ द ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल फंड इज नॉट शोन किंवा नोन, ते जर आपल्याला दर्शवलं नसेल किंवा ते जर आपल्याला माहित नसेल, इट कॅन बी असर्टेन्ड, हे आपण निश्चित करू शकतो. कसं निश्चित करू शकतो? ॲज द बॅलन्सिंग फिगर बाय प्रिपेअरिंग ओपनिंग बॅलन्स शीट. जर आपल्याला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंडचं ओपनिंग बॅलन्स दिलं नसेल तर आत्ताच मी तुम्हाला उल्लेख केला की ते कॅपिटल फंड तुम्ही या फॉर्म्युल्याच्या मदतीनं शोधून काढू शकता. ते कसं ऍक्च्युअल काढायचंय तेही आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये शिकायचंय. कळालं? तर याच्या पुढे आपल्याला बेसिक टर्मिनॉलॉजी बघायच्यात, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला दिसतोय का स्क्रीन सगळ्यांना? हो सर दिसत आहे. हो सर, दिसत आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला स्पेसिमन ऑफ बॅलन्स शीट दाखवतो. इथं काय म्हणतंय बघा ते नीट बघा. कॅपिटल फंड दिलाय तर तुम्ही ज्या पार्टनरशिप फर्म मध्ये सुद्धा कॅपिटल दाखवायचा, त्याच्यात तुम्ही इंटरेस्ट ऑन कॅपिटल ऍड करायचा, प्रॉफिट ऍड करायचा, सॅलरी ऍड करायचा. आठवतंय का? आत्ताच आहे. ड्रॉइंग त्याच्यातून वजा करायचा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग त्याच्यातून वजा करायचा आणि लॉस वजा करायचा. त्याच पद्धतीनं या नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये कॅपिटल फंड लायबिलिटीला लिहायचा, आणि जर इंट्रन्स फीजचं म्हणा किंवा डोनेशनचं म्हणा किंवा सबस्क्रिप्शनचं म्हणा, इथं कंसात शब्द दिसतोय बघा तुम्हाला, कॅपिटलाइज्ड.
म्हणजे भांडवलीकरण जर करायचं असेल तर ते त्या कॅपिटल फंडात ऍड केलं जातं. हे कॅपिटलायझेशन तुम्हाला कदाचित आज मी म्हणल्या लक्षात येणार नाही, पण आज थोडं पुढच्या मी टर्मकडे गेल्यानंतर थोडं लक्षात येईल. मग तुम्ही ट्रेडिंग कन्सर्न मध्ये नफा झालेला ऍड करायचा आणि तोटा झालेला वजा करायचा. त्याच पद्धतीनं इथं जो काही नफा होतो त्याला आपण प्रॉफिट न म्हणता सरप्लस म्हणतो. ही गोष्ट आपण शिकलो. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, आठवतंय का असं बोललेलं आपण? बरोबर, त्याला काय म्हणतात? सरप्लस असं म्हणतात. तो सरप्लस ऍड करायचा. कशात ऍड करायचा? कॅपिटल फंडात. आणि दुर्दैवानं एखाद्या संस्थेला लॉस झाला त्याला आपण डेफिसिट असं म्हणतो. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर तुम्ही बोला एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे, त्याला डेफिसिट म्हणायचं. आणि तिथल्या पद्धतीनंच सरप्लस असेल तर अधिक करायचा ऍड, आणि डेफिसिट असेल तर काय करायचा? लेस करायचा. वेगळं काही नाही. त्याच्यानंतर तुम्ही पार्टनरशिप फर्म मध्ये तुम्हाला आठवत असेल तर प्रॉव्हिडंट फंड, रिझर्व्ह फंड पद टाकत होतात तुम्ही लायबिलिटी साईडला, आठवत आहे का? इथं तुम्हाला पद काय दिसतात? बिल्डिंग फंड, इंडोमेंट फंड, टुर्नामेंट फंड, स्पेशल फंड, चॅरिटी फंड. आता याचे अर्थ काय लक्षात घ्या. बिल्डिंग फंड म्हणजे आपल्या संस्थेला दरवर्षी काही एवढा पैसा मिळणार नाही की लगेच लगे आपण वर्षात इमारत बांधू शकतो. मग आपण इमारत बांधण्यासाठी त्याची तरतूद करू शकतो की हा पैसा आपण इतरत्र न खर्च करता हा पैसा आपण इमारतीसाठी ठेवू बाबा. मग एक इमारत निधी तयार केला, एक बिल्डिंग फंड तयार केला, आणि आपण ठरवलं की जर आपल्याला सरप्लस झाला किंवा अशी वर्गणी मिळाली तर ती वर्गणी आपण इमारतीसाठीच बाजूला ठेवायची. जोपर्यंत आपल्या संस्थेची इमारत बांधकाम होत नाही तोपर्यंत हा आपण इमारत निधी म्हणून तिथं पैसा साठवत जायचा. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा जर आपल्याला काही निर्धारित उत्पन्न मिळत असेल पगाराच्या माध्यमातून किंवा शेतीच्या माध्यमातून तर ते सगळंच्या सगळं खर्च करत नाहीत. भविष्यात मुलामुलीच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा घराचं बांधकाम करायचंय किंवा कुठे जमिनीचा तुकडा घ्यायचा आहे किंवा कुठे विहीर बांधायचे, त्यासाठी आपण पैशाची तरतूद करून ठेवतो. म्हणून तसं आपण इथं इमारतीसाठी तरतूद करायला लागलो की बिल्डिंग फंड तयार केला, आणि या बिल्डिंग फंडाला दरवर्षी काही पोर्शन आपण टाकत जायचा. म्हणजे ती जर उद्या निधी मोठ्या प्रमाणात जमा झाला तर त्याच्यातून आपण आपल्या संस्थेची इमारत उभा करू शकतो, इमारत बांधू शकतो. त्या उद्देशाने आपण हे बिल्डिंग फंड तयार केलंय. समजतंय? इंडोमेंट फंड म्हणजे काय? जर आपल्या संस्थेला, समजा आपल्या कॉलेजला, पुढे आणखी याचा उल्लेख येणार आहे पण चलत चलत उल्लेख करतो, जर आपल्या कॉलेजला एखाद्या दानशूर व्यक्तीनं दान दिलं आणि दान देताना त्यानं सांगितलं की हे माझ्यातर्फे 5,000 रुपये दान, पण हा पैसा तुम्ही कुठेही वापरायचा नाही. हा पैसा तुम्ही काय करायचा? बँकेत एफडी म्हणून ठेवायचा. समजतंय का एफडी म्हणून? तुम्हाला बँकेत काय म्हणून ठेवायचा? फिक्स डिपॉझिट. आणि त्याच्यावर त्या एफडी वर तुम्हाला जे काही व्याज मिळतं ते व्याज तुम्ही वापरायचं. कशासाठी वापरायचं? मुलांना जे 12वी कॉमर्सला मुलं फर्स्ट येतो किंवा ज्याला अकाउंट मध्ये चांगले मार्क पडतात किंवा ज्याला मराठीमध्ये चांगले मार्क पडतात त्याला तुम्ही बक्षीस म्हणून द्यायचं. 5,000ला तुम्ही हात लावायचा नाही. 5,000वर तुम्हाला वार्षिक जे काही व्याज मिळतं, समजा व्याजाचा दर सध्या 7% आहे समजा, तर 5,000वर तुम्हाला 7×5=35, बरोबर 350 रुपये व्याज मिळेल. म्हणजे एखाद्या विषयाला तुम्ही 101 रुपये बक्षीस ठरवलं तर साधारणतः 3 विषयाचं तर तुम्ही व्याज म्हणजे बक्षीस रूपाने देऊ शकता. बरोबर? समजते का तुम्हाला काय म्हणते ते? व्याज वापरायचं, मूळ मुद्दल वापरायचं नाही. म्हणून इन्व्हेस्टमेंट फंड एक प्रकारे लायबिलिटीलाच राहील, तिथंच राहील. त्याच्यावर तुम्हाला जे काही व्याज मिळतं, बरं का, आपण इकडे होतो, जे काही व्याज मिळतं ते व्याज तुम्ही वापरायचं पोरांना बक्षीस म्हणा, स्कॉलरशिप म्हणून देण्यासाठी. म्हणून त्या देणगी देणाऱ्या डोनरनं आपणाला एक अट टाकली की तुम्ही याची मुद्दल, याची प्रिन्सिपल वापरू नका, ती तशीच बँकेत एफडी म्हणून राहू द्या, पण याच्यावर मिळणारं व्याज तुम्ही मुलांना स्कॉलरशिप देण्यासाठी, प्राइज देण्यासाठी वापरा. म्हणून ती रक्कम बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवायची. टुर्नामेंट म्हणजे काय? तर मॅचेस आयोजित करायच्यात आपल्याला, सामने आयोजित करायचे. म्हणजे आपलं जर स्पोर्ट्स क्लब वगैरे असेल मग आपल्याला आर्थिक वर्षाच्या शेवटी टुर्नामेंट आयोजित करायचे. जसं की आपल्या गावात एखादं मंदिर असेल तर आर्थिक वर्षाच्या शेवटी किंवा जे काय आपलं धार्मिकतेची यात्रा वगैरे असते तर त्या यात्रेचं आयोजन करण्यासाठी आपण वर्षभर त्याचा निधी गोळा करतो. बरोबर? त्याच पद्धतीनं आपल्याला जर काही टुर्नामेंट आयोजित करायचे असतील
तर त्या टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी आपण फंड गोळा करत ठेवू शकतो की वर्षाच्या शेवटी आपल्याला मॅचेस आयोजित करायच्यात बाबा, हा पैसा आपण इतरत्र खर्च करायचा नाही, हा मिळणारा पैसा आपण तिथं टुर्नामेंटसाठी वापरू. स्पेशल फंड, विशिष्ट कारणासाठी जमा केलेला निधी. चॅरिटी म्हणजे काय तर दान धर्म, दान देण्यासाठी तयार केलेला निधी. आता तुम्ही म्हणता क्लास चालू आहे, थोड्या वेळाने कॉल करते. बंद करत चला, म्यूट करत चला, अशा वेळेला बंद करा, कट करत चला. सनरी क्रेडिटार्स, आता आपली तर अव्यापारी संस्था आहे, मग सनरी क्रेडिटार कसं काय आपल्या इथं आले बाबा, म्हणजे त्याचा काय संबंध असते? तर आपली अव्यापारी संस्था चालवताना सुद्धा आपल्याला बऱ्याचदा उधार घ्यावा लागेल, काही वेळेला आपल्याकडे पैसे नसतील, तर ज्या व्यापाऱ्याकडून किंवा ज्या सप्लायर कडून आपण काही वस्तू वगैरे घेतलेल्या असतील तर तो सनरी क्रेडिटार, म्हणजे त्याला आपण रक्कम देणे लागतो. आणि या पदाबद्दल आपण काही डबल बोलायची गरज नाही मित्रांनो, हे सगळे पद आपण कुठं बघितलेले आहेत? ट्रेडिंग कन्सर्नला, पार्टनरशिप फायनल अकाउंटला. बँक ओव्हरड्राफ्ट, कधी आपण बँकेकडून जास्तीच्या रकमेची उचल केलेली असेल, कधी आपल्याला काही रकमेचं ऑदर लोन कर्ज घ्यावं लागलं असेल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आता आपली अव्यापारी संस्था आहे पण आपल्याकडे एखादा कर्मचारी कामाला आहे आणि काही आर्थिक अडचणीमुळे त्या कर्मचाऱ्याचा आपण पगार देऊ शकलो नाही, बरोबर, म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी असेल. तर आउटस्टँडिंग सॅलरीचे दोन परिणाम काय करता तुम्हाला माहिती आहे? सॅलरी काय करता? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला संबंधित पदामध्ये अधिक करता, आणि देणं आहे म्हणून त्याचा दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बरोबर का? हे पद ऑलरेडी आपण बघितलेत, वेगळं काही नाही. मग त्याच पद्धतीनं इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट न म्हणता इथं काय म्हणायचं आपण? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला संबंधित खर्चामध्ये अधिक करायचं आणि ती रक्कम अजून द्यायची राहिली बरोबर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येणार. त्याच पद्धतीनं प्री रिसिव्ड इन्कम, हे सुद्धा पद तुम्ही तिथं बघितलं मित्रांनो पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये. त्यालाच खाली शब्द काय बघा, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. आपण आपल्या सभासदाकडून वर्गणी गोळा करून आपली संस्था चालवतो. मग प्रत्येक सभासद वर्षाला वर्गणी समजा 1000 देतोय, पण एखादा सभासद आपल्याकडे आर्थिक दृष्ट्या चांगली परिस्थिती असणार आहे, तो काय म्हणला, दर वर्षाला 1000 रुपये वर्गणी देण्यापेक्षा हो का ह्या वर्षाचे 1000 घ्या, पुढच्या वर्षाचे 1000 घ्या, बरं एकदाच मी 2000 देऊन टाकतो. त्यानं पुढच्या वर्षाचे आपल्या संस्थेला पैसे देऊन टाकलेत. आता हे पुढच्या वर्षाचे जे आपल्याला ऍडिशनल जास्तीचे 1000 मिळाले ते आपलं चालू वर्षाशी संबंधित उत्पन्न नाही, म्हणून तिथं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणत होतो, इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हणायचं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला संबंधित इन्कम मधून मायनस करायचं. हा व्हेरी गुड, वजा करायचं आणि ते आगाऊ मिळालेलं उत्पन्न बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लायबिलिटी मध्ये ऍड करायचं. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स म्हणून टाका किंवा प्री रिसिव्ड इन्कम म्हणून टाका. आता हे लाईफ मेंबरशिप फीस काय? आत्ताच 1 मिनिटापूर्वी एक वाक्य म्हणलं बघा की आपण दरवर्षी आपल्या सभासदाकडून 1000 रुपये वर्गणी घेतो, बरोबर. मग काही सभासद आर्थिक परिस्थिती त्यांची अशी तशी असेल, त्यांनी दरवर्षी 1000 रुपये देतात. आता मी म्हणलेलं एक सभासद त्याची आर्थिक परिस्थिती बरी होती, त्यानं म्हणला हे या वर्षीचे 1000 तर घ्या, पुढच्या वर्षीचे 1000 घ्या, बरं मला द्यायच्यातच एकदाच, आपली संस्था चांगलं काम करते. आता इथं बघा हिंदू स्मशानभूमी काहीतरी चांगल्या पद्धतीनं काम करायला लागलेत, त्यांनी तिथलं डेव्हलपमेंट वगैरे करायला लागलेत की माणसाचा शेवटचा जो काळ असतो तिथं तरी लोक गेल्यानंतर त्यांनी नाक मुरडत बसू नये, घाण आहे बाबा तिथं असं बसू नये म्हणून खूप चांगलं काम केलं. इथल्या लोकांनी एकत्र येऊन तिथली ही अहमदपूरची स्मशानभूमी डेव्हलप केली, तिथं वृक्षारोपण केलं, तिथं जो कोणी काम करणारा व्यक्ती आहे त्याला आर्थिक मदत केली, त्यांना काहीतरी मानधन चालू केलं, बरोबर आहे ना. मग अशा पद्धतीने एखादी संस्था चांगली काम करत असेल तर एखाद्याला व्यक्तीला वाटलं की बाबा हे चांगलं काम करायला माझ्यातर्फे पुढच्या वर्षाचे पैसे घ्या, त्याच्या पुढे जाऊन एखादा काय म्हणू शकतो की आपली संस्था खूपच चांगली काम करायला लागली बाबा, मी साधारणतः 30-40 वर्ष जगतो तर एकदाच माझ्याकडून लाईफ मेंबरशिप फीस आजीवन सभासद होतो, एकदा 40,000 घ्या बरं, आपली संस्था खूप चांगली काम करायला लागली, त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली असेल, तिने एकदाच. म्हणजे जिम आहे बाबा, जिमला जायला तिथं तुम्ही जर 500 रुपये वर्गणी ठेवलेली असेल, दरवर्षी 500 रुपये वर्गणी दिल्याशिवाय तुम्हाला तिथं व्यायाम करू दिला जाणार नाही. एखादा सभासद वर्षाला 500 देत राहील, एखादा म्हणेल एकदाच 1000 घ्या बरं, हे चालू वर्षाचे 500, पुढच्या वर्षाचे 500, एखादा म्हणेल साधारणतः मी 30 वर्ष जगतो तर 30 वर्षाचे 15,000 रुपये, एकदाच 15,000 रुपये घ्या बरं, पुन्हा मला तुम्ही जन्मभर पैसे मागायची गरज नाही. मग काही जणांच्या मनात वेगवेगळ्या शंका येतील इथं की तो 30 वर्षापेक्षा जास्त जगला तर, किंवा त्याच्या अगोदरच मृत्यू पावला तर, अशा शंका येतील. पण त्यानं मोठ्या मनानं संस्था बी चांगली काम करायला लागली, त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती बी चांगली आहे आणि एक गृहीत धरलेलं असतं, मोठ्या मोठ्या क्लबचे हे जे मोठे मोठे सेलिब्रिटी असतात ते आजीवन सभासद असतात. याला मराठी शब्द काय? आजीवन सभासदत्व.
जन्मभराचे पैसे एकदाच देऊन टाकले, पुन्हा जन्मभर पैसे द्यायचीच गरज नाही. त्या संस्थेची जी काही सेवा असेल, सर्व्हिसेस असेल, आपणाला जन्मभर मिळू शकते. मग हे पद लायबिलिटीला का मित्रांनो? कारण त्यानं जन्मभराचे पैसे जर एकदाच देऊन टाकलेले असतील तर त्याला जन्मभर सेवा पुरवण्याची आपल्यावर एक प्रकारे लायबिलिटी आहे, जबाबदारी आहे, म्हणून त्याला लाईफ मेंबरशिप फीस म्हणायचं. व्हेन अ मेंबर पेड फीस टू द नॉन ट्रेडिंग कन्सर्न टू बिकम अ लाईफ मेंबर. लाईफ मेंबर बनण्यासाठी जेव्हा एखादा सभासद फीस देतो तेव्हा त्याला लाईफ मेंबरशिप फीस असं म्हणायचं. त्याला पुन्हा जन्मभर सबस्क्रिप्शन देण्याची आवश्यकता नाही. समजतंय? पुढचं ऍसेट बाजूला या. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक बोलायची गरज नाही. आत्ताच थोड्या वेळापूर्वी फिक्स्ड डिपॉझिट म्हणलो होतो, इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री डेटार, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड फिक्चर, प्लांट अँड मशिनरी. काय बाबा सर तर काय शिकवायला लागलेत, नुसते पद वाचून दाखवायला लागलेत. कारण हे सगळे पद आपण बोला अगोदरच पाहिले. अगोदर फायनल पुढं इक्विपमेंट्स म्हणजे फायनल अकाउंट मध्ये इक्विपमेंट्स म्हणजे साधन साहित्य, साधने. कळतंय का? तर ही सुद्धा आपली संपत्तीच आहे. प्ले ग्राउंड याचा एकदा अगोदर उल्लेख आलता. आपल्या कॉलेजला प्ले ग्राउंड आहे. मग आपल्या कॉलेजनं बाहेरच्या एखाद्या कॉलेजला म्हणा किंवा एखाद्या संस्थेला म्हणा की ग्राउंड किरायानं दिलं किंवा त्यांच्या काही मॅचेस आयोजित करायच्या आहेत पण त्यांना ग्राउंडच नाही बाबा, मग काय हरकत नाही, आमच्या ग्राउंडवर मॅचेस घ्या, पण तुम्हाला एवढा एवढा किराया राहील. बरोबर, कमी राहील किराया पण एवढा एवढा किराया राहील. म्हणजे फुकट दिलं तर माणसाला मोल नसते, म्हणून त्याची काळजी बी घ्यावी, स्वच्छता बी राहावी. त्या दृष्टिकोनातून मग त्या प्ले ग्राउंडला आपल्या कॉलेजला काहीतरी भाडं चार्ज केलं तर ते भाडं, प्ले ग्राउंड साठी चार्ज केलेलं भाडं कॉलेजसाठी इन्कम राहील आणि ते प्ले ग्राउंड ही कॉलेजची ऍसेट आहे, संपत्ती आहे. पुढं मोटार व्हेकल. आपली जरी अव्यापारी संस्था असली, नॉन ट्रेडिंग कन्सर्न असली तरी आपल्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज चालाव्या, दैनंदिन व्यवहार चालावे, यासाठी आपल्याला छोट्या मोठ्या वाहनाची गरज लागू शकते. जसं की आपण सुखमनी वृद्धाश्रम म्हणलो, तिथं जे वृद्ध लोक आहेत त्यांना अचानक एखाद्याला इमर्जन्सी आली, अचानक कुणी आजारी पडलं तर दवाखान्यात नेण्यासाठी जर अँब्युलन्स बोलवायची म्हणलं, पुन्हा त्यांना अँब्युलन्स मध्ये टाकायचं, पुन्हा त्या दवाखान्यात न्यायचं, तर वेळ जाऊ शकतो. मग जसजसं सुखमनी वृद्धाश्रमाचं इन्कम वाढल, चांगलं त्यांचं का लोकांनी मदत चांगली केली तर त्या पद्धतीने ते काय करू शकतात, तिथे एखादी स्वतःचीच अँब्युलन्स खरेदी करून ठेवू शकतात. अचानक इमर्जन्सी आली तर लगेच त्याच्यात बाबा संबंधित पेशंटला टाकणं आणि दवाखान्यात पोच करणं. म्हणजे आपल्या फॅसिलिटी आपल्या संस्थेच्या वाढवण्यासाठी आपण आपल्या संस्थेला मिळणाऱ्या उत्पन्नातून आवश्यक त्या ऍसेट उभा करू शकतो, ज्या की ऍसेटमुळे आपल्या सर्व्हिसेस चांगल्या प्रकारे देण्यासाठी आपल्याला मदत होते. लायब्ररी बुक्स, वृद्ध लोक आहेत तिथं त्यांना दिवसभर वेळ जावा यासाठी काही एखादा टीव्ही खरेदी केलेला असू शकतो, एखादी लायब्ररी उभा केलेली असू शकते वाचनासाठी, बाबा त्यांना पुस्तकं उपलब्ध करून दिलेत वेगवेगळे. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, तिथं समजा बॅडमिंटन म्हणा किंवा वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी त्यांना तिथं आपण खेळाचं ग्राउंड वगैरे तयार करून दिलंय बरं का, सुखमनी वृद्धाश्रमाचंच बोलतोय आपण. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काही खेळाचे साहित्य लागेल, बॅडमिंटनचं बॅट लागेल, त्याचं रॅकेट लागेल किंवा त्याचं कॉक लागतील, तर ते साहित्य आपल्याला खरेदी करावं लागेल. म्हणजे एकदाच आपण खूप मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी केलं आणि त्यातलं काही साहित्य स्टॉक उरला तर तो स्टॉक सुद्धा आपली काय संपत्ती आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी, अव्यापारी संस्थेला आपल्या कॉलेजचं उदाहरण आपण मागे घेतलं होतं, की आपल्या कॉलेजला मोठ्या प्रमाणात स्टेशनरी लागते, डिंकाच्या बॉटल्स म्हणा किंवा रुलिंग पेपर्स म्हणा, पट्ट्या म्हणा, पेन्सिल म्हणा, पेन म्हणा. तर एकदाच आपल्या कॉलेजने मोठ्या प्रमाणात खरेदी केलं आणि त्यातलं काही वापरलं गेलं आणि काही वापरलं गेलं नाही, तर जे वापरलं गेलं नाही ती एक प्रकारे अनयुज्ड, वापरलं गेलं नाही ती आपली एक प्रकारे संपत्ती आहे. म्हणून ते कुठे दाखवतो आपण, बॅलन्स शीट. स्टॉक ऑफ ड्रग्ज, आताच आपण म्हणलो कॉलेजचं उदाहरण घेतलं किंवा सुखमनी वृद्धाश्रमाचं. ड्रग्ज म्हणजे इथं जे सध्या चर्चा चालू आहे मीडियामध्ये ते ड्रग्ज नाही, ड्रग्ज म्हणजे इथं औषधं, समजते, मेडिसिन्स. मग आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा मुलं खेळताना वगैरे पडले, शाळांनी सुद्धा, तर आयोडीनच्या बॉटल ठेवल्या जातात, ज्याला आपण फर्स्ट एड बॉक्स म्हणतो, प्रथमोपचारचा बॉक्स म्हणतो, तो प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये असावा लागतो. मग त्याच्यासाठी आपण जर काही औषधं तिथं आणून ठेवलेली असले आवश्यक लागणारी, आणि आता कोरोनाच्या काळात तर शासनाने निर्देश दिलेत की प्रत्येक संस्थेनं आवश्यक ते बेडची सुद्धा सोय करून ठेवा, आवश्यक औषधाची तिथं सोय करून ठेवा, इमर्जन्सी अचानक कुणाला आली तर तुम्हाला आवश्यक बेसिक औषधं तुमच्याकडे राहावेत. त्याच पद्धतीनं मग आपल्या अव्यापारी संस्थांमध्ये आवश्यक औषधं वगैरे असतात, बरोबर. मग ते सुखमनी वृद्धाश्रमासारखा वृद्धाश्रम असेल किंवा आपल्या कॉलेज सारखी संस्था असेल, त्यांच्याकडे सुद्धा आवश्यक औषधं असू शकतात. पुढं
लोन्स अँड ऍडव्हान्सेस घेऊन. आपली तर अव्यापारी संस्था आणि लोन्स अँड ऍडव्हान्सेस कसं काय देऊ शकते बाबा? तर आवश्यक असताना 1 मिनिट घेऊ का मित्रांनो? तर चला काय हरकत नाही. आपणाला आपल्या संस्थेने एखाद्याला ऍडव्हान्स दिला, एखाद्या दुसऱ्या संस्थेला, चांगली संस्था काम करते, त्या संस्थेला काही लोन दिलं, काही अग्रिम रक्कम दिली, आगाऊ रक्कम दिली, तर ती आगाऊ दिलेली रक्कम सुद्धा आपली संपत्ती आहे. म्हणून ते कुठे येणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. अॅक्रूड इंटरेस्ट किंवा त्याला आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणू शकता. आत्ताच आपण बघितलं, आपल्या संस्थेला मिळालेल्या उत्पन्नातून आपण काही एफडी केलं, फिक्स्ड डिपॉझिट केलं, की पैसा हा सुरक्षित राहावा म्हणून बँकेत ठेवला आपण. त्या पैशावर काही व्याज मिळालं आणि काही व्याज मिळालं नाही. जर आपल्याला काही व्याज मिळायचं राहिलं असेल तर ते न मिळालेलं व्याज आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला, म्हणजे इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला संबंधित इंटरेस्ट मध्ये अधिक करतो आणि ते व्याज अजून मिळालं नाही म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला येणं असल्यानं दाखवतो. त्याला अॅक्रूड इंटरेस्ट म्हणा किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणा किंवा इंटरेस्ट रिसिवेबल म्हणा, चालतंय. समजतंय? पुढं प्रीपेड एक्सपेन्सेस. संस्था चालवत असताना काही खर्च आगाऊ दिलेले असतात. आत्ताच आपण म्हणलो की सुखमनी वृद्धाश्रमात एखादा कर्मचारी कामाला ठेवलेला आहे आणि त्या कर्मचाऱ्याला दर महिन्याला आपण 2000 रुपये पगार देतोय, पण कधीतरी त्या कर्मचाऱ्याला इमर्जन्सी आली, आवश्यकता आली, त्याच्या घरी कोणीतरी आजारी आहे बाबा. मग त्या कर्मचाऱ्यानं संस्थेला विनंती केली की मला थोडी आगाऊ रक्कम द्या, ऍडव्हान्स रक्कम द्या. मग त्याला दर महिन्याला आपण पगार देतोच, दर महिन्याचा. चालू वर्षाचा 2000 रुपये तर दिलाच, पण त्या कर्मचाऱ्याला आवश्यकता असल्यामुळं आपण या महिन्यात त्या व्यक्तीला 4000 रुपये दिले. आणि समजा तो मार्च महिना होता, मग मार्च महिन्यात त्या व्यक्तीला आपण 4000 दिले. त्यातले 2000 रुपये मार्च महिन्याचे म्हणजे चालू आर्थिक वर्षाचे आहेत, पण जे 2000 रुपये दिलेत ते आपण इन ऍडव्हान्स दिलेत. त्याला एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस तुम्हाला माहिती आहे म्हणतात ते. आणि ते काय करतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, म्हणजे इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला संबंधित खर्चातून, बोला, वजा करायचं. वजा करायचं. आणि दुसरा परिणाम ऍसेटला बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला टाकायचं. कळतंय का कुणाला काय अडचण याच्यात? नाही. पुढं पुढचं कुठलं पद आहे? आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे हे सारखंच आहे खरं तर. अॅक्रूड इंटरेस्ट आणि आउटस्टँडिंग इन्कम हे सारखंच आहे. न मिळालेलं व्याज आणि न मिळालेलं उत्पन्न, त्याच्यात काहीही फरक नाही. समजतंय? कुणाला इथपर्यंत काय अडचण? आज परत एकदा तुम्ही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट ची पद समजो ना समजो काय करायची? वाचायची. माझी खात्री आहे त्यातले 70 ते 80% पद तुम्हाला कळतात बर का. काही जे नवीन असते कळालेले नाही, त्याचा आपल्याला टप्प्याटप्प्यानं तुमचा त्याचं शंका समाधान होत राहील. चालतंय? जायचं का पुढं? हो सर. आपण आलो होतो बेसिक टर्मिनॉलॉजी शिकायच्या, बरोबर. बेसिक टर्मिनॉलॉजी मध्ये सगळ्यात पहिली टर्म आहे मित्रांनो एंट्रन्स फीस किंवा ऍडमिशन फीस. एंट्रन्स शब्द आपण याच्या अगोदर सुद्धा वापरलाय. एंट्रन्स फीस म्हणजे प्रवेश फीस किंवा ऍडमिशन म्हणजे सुद्धा प्रवेश फीस. तुम्ही आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश करता, ते प्रवेश करताना कुणाला 121 म्हणा, कुणाला मुलांना 361 म्हणा, किंवा एखादा नॉन ग्रँटेड तुकडीत गेला असेल तर त्याला त्याच्यानुसार फीस चार्ज केली असेल कॉलेजनं, तर ते कॉलेजचा सभासद होण्यासाठी त्याला द्यावी लागणारी फीस, त्यानं दिलेली फीस. समजतंय का? ही फीस ऍडमिशन फीस म्हणून तो 11वीला येताना सुरुवातीला देतो आणि आपलं सभासदत्व कायम राहावं म्हणून तो 12वीला सुद्धा काहीतरी 50 रुपयाची परत आयडीची पावती फाडतो. मग त्याच पद्धतीनं आपलं एखादं जिम वगैरे आहे, त्या जिम मध्ये याचं उदाहरण देताना तुम्हाला मी डीटीएचचं उदाहरण दिलं होतं, आठवतंय का तुम्हाला? हो सर. की बाबा आपल्या घरी डीटीएचचं कनेक्शन घ्यायचंय, तर ते डीटीएचचं कनेक्शन घेताना आपण सुरुवातीला जे 2000 रुपये देतो ते आपण टाटा म्हणा किंवा डिश म्हणा किंवा सन काहीतरी आहे या कंपनीचं किंवा एअरटेलचं आहे डिश, तर त्याचं सभासद होण्यासाठी फक्त आपण दिलेली इनिशियल सुरुवातीची रक्कम आहे, जे की ऍडमिशन घेण्यासाठी दिलेली लागलेली फीस, ऍडमिशन घेताना दिलेली फीस. त्यानं आपण केवळ सभासद झालो तिथं
आणि पुन्हा दर महिन्याला आपणाला त्या डिशचं रिचार्ज करावं लागतं. त्याला म्हणतात सबस्क्रिप्शन फीस. बरोबर, मेंबरशिप फीस. मेंबरशिप फीस दर महिन्याला, दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला किंवा वर्षाला तुम्हाला द्यावीच लागते. त्याच्याशिवाय तुमचं डिश चलत नाही. पण ऍडमिशन फीस तुम्हाला दर महिन्याला द्यावी लागत नाही, ती एकदाच तुम्हाला सुरुवातीला द्यावी लागते. मग त्या जिमचं सभासद होण्यासाठी असेल किंवा कॉलेजचं सभासद होण्यासाठी असेल सुरुवातीला. मग याला मराठीतून प्रवेश फीस असं म्हणायचं. याची इंग्लिश मधून डेफिनेशन काय? एंट्रन्स फीस आर द फीस पेड बाय द पर्सन्स. पर्सन्स म्हणजे व्यक्तीनं. हु इंटेंट म्हणजे त्याचा हेतू आहे, उद्देश आहे. हु इंटेंड टू बिकम अ मेंबर ऑफ द नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा ऑर्गनायझेशन. अव्यापारी संस्थेचा सभासद होण्यासाठी एखाद्या व्यक्तीनं नॉन ट्रेडिंग कन्सर्नला जी काही फीस दिलेली असेल त्या फीसलाच एंट्रन्स फीस किंवा ऍडमिशन फीस असं म्हणतात. एखाद्या व्यक्ती अव्यापारी संस्थेला त्याच्या पूर्ण आयुष्यभरात किती वेळा एंट्रन्स फीस देतो? आवाजच येत नाही माझा. एकदा. फक्त एकदा देतो. फक्त एकदा देतो. एकदा तो त्या संस्थेचा सभासद झाला की पुन्हा त्याला ऍडमिशन फीस द्यायची गरज नाही. पुन्हा त्याला काय द्यायचंय? सबस्क्रिप्शन द्यायचे. फक्त काय द्यायचंय त्याला? फक्त सबस्क्रिप्शन दर वर्षाला. मग आता आपण डिशचं उदाहरण घेतलं होतं, त्यावेळेस साधारणतः 2000 रुपये देतो आपण आणि टाटा स्कायचं म्हणा किंवा एअरटेलचं म्हणा किंवा जीच्या डिशचं आपण कनेक्शन घेतो 2000 रुपये. आणि पुन्हा दर महिन्याला आपण जो काही प्लॅन घेतो, मग कुणाचा 150चा असेल, कुणाचा 200चा असेल, कुणाचा 300चा असेल, कुणाचा HD असेल तर 400चा असेल, ती जी दर महिन्याला आपण 150-200चा रिचार्ज करतो ती आहे सबस्क्रिप्शन. आणि सुरुवातीला जे 2000 देतो ती आहे आपली एंट्रन्स फीस. म्हणून एंट्रन्स फीस संबंधित व्यक्तीला फक्त एकदाच द्यावी लागते. सबस्क्रिप्शन मात्र त्याला दर वर्षाला द्यावीच लागते. त्याच्याशिवाय त्याचं सभासदत्व कायम राहत नाही. कळालं का तुम्हाला हे? हो सर. हा सर. आता याच्या पुढे मी काय बोलणार आहे? मग हे डेफिनेशन कळाली. हे डेफिनेशन तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्सला विचारतात बरं का. एंट्रन्स फीस आर द फीस पेड बाय द पर्सन्स हु इंटेंड टू बिकम अ मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन किंवा हु वॉन्ट्स टू बिकम द मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन. ज्या व्यक्तीला संस्थेचा सभासद व्हावा असं वाटतं त्या व्यक्तीनं अव्यापारी संस्थेला दिलेल्या फीसलाच एंट्रन्स फीस किंवा ऍडमिशन फीस आणि मराठीतून प्रवेश फीस असं म्हणतात. बरोबर. पुढं जनरली एंट्रन्स फीस आर ट्रीटेड ॲज कॅपिटल रिसिप्ट. याला कॅपिटल रिसिप्ट का म्हणतात याच्या बाबतीत काही जणांचा वाद आहे. काही जण याला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतात, काही जण याला कॅपिटल रिसिप्ट म्हणतात. बरं का, नीट आहे का इथं? केअरफुली आता. काही जण याला कॅपिटल रिसिप्ट का म्हणतात? कारण एखादा सभासद त्याच्या पूर्ण आयुष्यभरात एंट्रन्स फीस किती वेळा देतो? एकदा. एकदा. बरोबर. म्हणून काही जण त्याला एंट्रन्स फीसला कॅपिटल रिसिप्ट म्हणतात, कारण ती नॉन रिकरिंग आहे. ती पुन्हा पुन्हा आपणाला मिळत नाही. पण काही जण याला रेव्हेन्यू रिसिप्ट सुद्धा म्हणतात. आता रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणणारे जस्टिफाय कसं करतात, त्याला त्याचं उत्तर कसं देतात हे बी नीट मन लावून ऐका. आता मी एक सभासद आहे, बरोबर, एखाद्या चांगल्या संस्थेचा, सामाजिक संस्थेचा, बरोबर. मी त्या संस्थेला एंट्रन्स फीस दर वर्षाला देणार नाही. मी माझ्या आयुष्यात एंट्रन्स फीस एकदाच देणार. पण त्या संस्थेचं कामकाज जर चांगलं असेल तर नवीन लोक सुद्धा म्हणतील ना की अरे तुमच्या संस्थेचं कामकाज चांगलं आहे, तुमची जिम चांगली आहे, मला तुमचं मेंबर होऊ द्या. म्हणजे दरवर्षी काही ना काहीतरी लोक नवीन सभासद होण्यासाठी इच्छुक राहणार. म्हणजे दरवर्षी आपल्याला नवीन लोकांकडून एंट्रन्स फीस द्यावी लागते. येतच राहणार. म्हणून काही लोक म्हणतात की एखादा सभासद एकदाच आयुष्यात एंट्रन्स फीस देतो, म्हणून एंट्रन्स फीसला कॅपिटल रिसिप्ट म्हणा. तर काही लोक म्हणतात की एंट्रन्स फीस तुम्ही एका सभासदाकडून एकदाच घेता, पण नवीन तुमचे सभासद होत राहतात आणि त्यांच्याकडून एंट्रन्स फीस तुम्हाला मिळतच राहते. म्हणून काही लोक एंट्रन्स फीसला काय म्हणतात? रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्ट. कळतंय का? पण आपण काय करायचं? त्याला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणायचं का कॅपिटल रिसिप्ट म्हणायचं? आता काही जणांच्या मनात सगळ्यात मूळ शंका आहे की सर त्याला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणा नाही तर कॅपिटल रिसिप्ट म्हणा, त्याचा काय फरक पडतो आपल्याला? तर लक्षात घ्या मित्रांनो, जर त्याला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणलं तर ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. कुठं जाणार आहे? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या
क्रेडिटला जाणार. आणि जर त्याला आपण कॅपिटल रिसिप्ट म्हणलं तर कुठं जाणार आहे? ऍसेटला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार आहे. कुठं जाणार आहे? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला किंवा ऍसेट मधून वजा असेल. बरोबर का? मग ह्या शब्दाचा फार फरक आहे की त्याला रेव्हेन्यू म्हणायचं का कॅपिटल. मग तुमच्या मनात एक अजून शंका आली, सर आम्ही काय करायचं? तर लक्षात घ्या मित्रांनो, जनरली या ऍडमिशन फीस बद्दल तुम्हाला एक ऍडजस्टमेंट असते. त्या ऍडजस्टमेंटला म्हणतात कॅपिटलायझेशन. कॅपिटलायझेशन म्हणजे भांडवलीकरण. समजतंय? भांडवलीकरण म्हणजे भांडवलात रूपांतर करणे. समजा एंट्रन्स फीस तुम्हाला चालू वर्षी 10,000 मिळाली. किती मिळाली? 10,000. आणि त्यात तुम्हाला उल्लेख केला कॅपिटलाइज 50% अमाऊंट ऑफ एंट्रन्स फीस. काय शब्द वापरला? कॅपिटलाइज 50% अमाऊंट ऑफ एंट्रन्स फीस. 50% म्हणजे 5,000. अर्धी. बरोबर. मग आता याचा अर्थ काय झाला बघा? याचा अर्थ झाला की अर्धी रेव्हेन्यू आणि अर्धी कॅपिटल. मग काय करायचं तुम्ही? एंट्रन्स फीस दाखवायची इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला 10,000 इनरला. त्याच्यातून अर्धी वजा करायची, अर्धी तिथेच आउटरला जाणार. आणि जी अर्धी तुम्ही वजा केली ती कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडात. कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची. व्हेरी गुड. कळालं का तुम्हाला? म्हणून जनरली तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कॅपिटलायझेशन ही ऍडजस्टमेंट असणार, जी की ऍडजस्टमेंट फार सोपी आहे. आणि ही कॅपिटलायझेशन ऍडजस्टमेंट फक्त एंट्रन्स फीचीच असते असं नाही. एंट्रन्स फीची असू शकते, डोनेशनची असू शकते किंवा लिगसीची असू शकते. अनेक पदाची ही ऍडजस्टमेंट असू शकते. कॅपिटलायझेशन म्हणलं की भांडवलीकरण करा. भांडवलीकरण करा म्हणलं की ती रक्कम कॅपिटल फंडात अधिक करायची. आता मी तुम्हाला शिकवताना किती रकमेचं कॅपिटलायझेशन करा असं म्हणलो होतो? 5,000. अर्ध्या. बरं का? तिथं जर एंटायर अमाऊंट ऑफ एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज्ड म्हणलं. एंटायर म्हणजे सगळीच्या सगळी. सगळ्या रकमेचं कॅपिटलायझेशन. एंटायर अमाऊंट ऑफ एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज्ड. पूर्ण रकमेचं कॅपिटलायझेशन करा म्हणलं तर 1 रुपया सुद्धा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला राहणार नाही. सगळीच्या सगळी रक्कम कुठे जाणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडात. हा, तुम्ही स्क्रीन शेअर करताना मध्येच मी इकडे जातो आणि मध्येच इकडे येतो. कशामुळे मित्रांनो? कोण उत्तर द्यायलेत ते मला तिथं कळतं. त्याचं त्या स्क्रीनला असं ब्लिंक होतं. तुम्हाला माहिती आहे ना ते? म्हणून मी ते बघण्यासाठी तिकडे जात असतो. बरं का? लक्षात घ्या. आणि आज परत एकदा तुम्हाला विनंती आहे की जर यातल्या काही बेसिक टर्म तुम्हाला आज कळाल्या नाहीत बोलताना, रेव्हेन्यू, कॅपिटल, कॅपिटलायझेशन काही कळालं नाही तुम्हाला, तर लगेच निष्कर्ष काढू नका. ही विनंती मी अगोदर बी केली की लगेच निष्कर्ष काढू नका. नको बाबा, टॉपिक अवघडच आहे, न केलेला परवडला पिरियड, डोक्याचा भुगा व्हायला लागलाय, असं. बरं का? तर असं नका विचार करू. तुम्हाला बिलकुल जसं जसं आपण प्रॉब्लेम कडे वळू तसं आणखी परत अनेक गोष्टी बोलल्या जातात. फक्त मी जे काय बोलतो ते प्रॉपर हेडफोन लावून मन लावून ऐकण्याचा प्रयत्न करा. टप्प्याटप्प्यानं तुमचं शंका समाधान होईल. काळजी करू नका. फक्त आजच निष्कर्षाला येऊ नका. कळतंय? बरं. हे कळालं. एंट्रन्स फीस म्हणजे काय? प्रवेश फीस, ऍडमिशन फीस, जी की सभासद त्याच्या आयुष्यात एकदाच देतो. याला काही जण रेव्हेन्यू म्हणतात, काही जण कॅपिटल म्हणतात. आपण काय करायचं? जनरली प्रॉब्लेम मध्ये याची कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट असते म्हणून ती टाकायची इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आणि त्यातली जेवढी सांगितली, अर्धी का पूर्ण सांगितली तर सगळीच्या सगळी वजा करायची आणि कॅपिटल फंडात लायबिलिटी साइडला अधिक करायची. अर्धी सांगितली तर अर्धीच वजा करायची, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल फंडात अधिक करायची. ओके? ओके सर. जाऊ पुढं. ओके. दुसरं टर्म आहे सबस्क्रिप्शन किंवा मेंबरशिप फीस. एवढीच आज बघू आपण. दुसरी टर्म आहे सबस्क्रिप्शन किंवा मेंबरशिप फीस. सबस्क्रिप्शन किंवा मेंबरशिपला मराठीतून शब्द आहे सभासदत्व फीस. सबस्क्रिप्शन इज द अमाऊंट पेड बाय द मेंबर. इथे शब्द काय वापरलाय मित्रांनो? मेंबर. आणि मगाशी शब्द काय वापरला होता? पर्सन. तो व्यक्ती जोपर्यंत ऍडमिशन फीस देत नाही तोपर्यंत तो एक व्यक्ती आहे आपल्यासाठी. त्यानं ऍडमिशन फीस दिली की तो संस्थेचा काय झाला? मेंबर. सभासद. आणि बाबा, आता तुला जर सभासदत्व कायम ठेवायचं असेल तर तुला वर्षाला, बरं का, समजा ऍडमिशन घेण्यासाठी तू 2,000 दिले. बरोबर? ऍडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स घेण्यासाठी 2,000 दिले. आपले ह्याचे नाही ना, डीटीएच चे.
एअरटेलचे, टाटा स्कायचे 2000 दिले आणि आता दर महिन्याला तुला किमान 150चं रिचार्ज करावंच लागेल. महिन्याला 150 म्हणलं तर वर्षाचे किती झाले हो मित्रांनो? फार फास्ट आहेत आपले पोरं. 1800. 1800 रुपये बरोबर का? किती? 1800 रुपये. मग आता हे 1800 मध्ये कसं आहे बरं का, एखादा म्हणेल की मी दर महिन्याला रिचार्ज करत राहतो, माझ्याकडे काय तेवढा पैसा नाही बाबा. एखादा म्हणेल मी एकदाच 3 महिन्याचं करतो, एखादा म्हणेल मी 6 महिन्याचं करतो, एखादा म्हणेल मी एकदाच वर्षाचं 1800 रुपये भरतो आणि एकदाच वर्षाचं. मग एकदाच वर्षाचं करायला लागल्यावर कंपनी बी ऑफर देते, 1800 नका 1700 द्या, 1600 द्या. तशा पद्धतीने सुद्धा पेमेंट केलं जाऊ शकतं. म्हणून पुढे समजून घ्या, सबस्क्रिप्शन इज द अमाऊंट, ही एक रक्कम आहे पेड बाय द मेंबर ऑफ नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन टू मेंटेन दिअर मेंबरशिप. त्यांचं सभासदत्व कायम राहावं, मेंटेन. म्हणून सभासद अव्यापारी संस्थेला जी फीस देतो त्याला सबस्क्रिप्शन फीस किंवा मेंबरशिप फीस असं म्हणतात. ती फीस नाही दिली तर आपलं डीटीएच बंद पडतं, प्लीज रिचार्ज म्हणतात ते, बरोबर आहे का? त्याच पद्धतीने आपली जर जिम असेल तर त्या जिम मध्ये येणाऱ्या व्यक्तीला आपण व्यायामच करू देणार नाही जर त्यानं आपलं सबस्क्रिप्शन फीस किंवा मेंबरशिप फीस दिली नाही तर. कळालं हे सगळ्यांना? ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन रेग्युलरली. आपल्याला ते रेग्युलर सातत्याने ती फीस दर महिन्याला द्यावीच लागेल. सबस्क्रिप्शन मे बी गिव्हन पिरियडिकली, ही कालावधीनुसार दिली जाऊ शकते. इट इज मंथली, महिन्याला आत्ताच म्हणल्याप्रमाणे. क्वार्टरली हा शब्द लक्षात ठेवा, 3 महिन्याला म्हणतात त्याला. हाफ इयरली म्हणजे 6 महिन्याला, अर्धवार्षिक. आणि इयरली म्हणजे वार्षिक कॉन्ट्रीब्युशन ऑफ मेंबर. हे समजून सांगताना मागे मी LICच्या हप्त्याचं उदाहरण दिलं होतं, आठवतंय का? LICचा हप्ता एखादा व्यक्ती महिन्याला भरू शकतो, 3 महिन्याला भरू शकतो, 6 महिन्याला भरू शकतो किंवा वर्षाला भरू शकतो. समजा त्याचा महिन्याचा हप्ता जर 100 रुपये असेल महिन्याचा हप्ता, तर 3 महिन्याला त्याला 300 द्यावे लागत नाही, 300 पेक्षा थोडस कमी होतं. 6 महिन्याला त्याला 600 द्यावं लागत नाही, 600 पेक्षा थोडस कमी होतं. आणि वर्षाचा 1200 म्हणलं तर 1200 होत नाही, तो कदाचित 1100 सुद्धा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही एकदाच रक्कम देत असाल तर कंपन्या सुद्धा काय करतात, संस्था सुद्धा काय करतात, तुमची रक्कम कमी करतात. समजते का? म्हणजे तेवढा तुम्हाला डिस्काउंट देतात. हे कळालं तुम्हाला? ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन. प्रत्येकाला सबस्क्रिप्शन द्यावीच लागेल. मग ती त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार महिन्याला द्या, 3 महिन्याला द्या, 6 महिन्याला द्या, अगर वर्षाला द्या. आणि हे पुढचं वाक्य फार महत्वाचं, याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतं. सबस्क्रिप्शन इज द मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू इन्कम. कसल्या प्रकारचं इन्कम आहे? रेव्हेन्यू. मेजर म्हणजे सगळ्यात मोठं उत्पन्नाचं स्रोत आहे, मोठं माध्यम आहे. म्हणजे आपला जो व्यक्ती सभासद होईल त्याला येऊन इथं व्यायाम करायचा असेल किंवा आपण म्हणलं हे केबलचं कनेक्शन असेल, त्याला जर त्या केबलचा आनंद घ्यायचा असेल तर त्यानं दर महिन्याला किंवा 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला किंवा वर्षाला रिचार्ज करावंच लागेल. त्याच्याशिवाय त्याला आपल्या सेवा मिळणार नाहीत. म्हणून हे आपल्याला परत परत मिळणारं उत्पन्न आहे, रिकरिंग इन नेचर आहे. म्हणून हे रेव्हेन्यू इन्कम आहे. रेव्हेन्यू म्हणल्यावर मी तुम्हाला सांगायची गरज नाही कुठं जाणार आहे ते. बोला की. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट क्रेडिट साइड.